राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठं शक्ती प्रदर्शन करून युतीची घोषणा करणार आहेत अशी माहिती मिळतेय। या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रतीक्षा आहे या युतीच्या घोषणेसंदर्भात आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि युतीची घोषणा करतील। सोमवारच्या आत ठाकरे बंधू युती जाहीर करणार असल्याची माहिती मिळतेय। युतीची घोषणा करत उमेदवारांची यादी आणि वचननामा सुद्धा जाहीर केला जाणार आहे। काल संजय राऊत, अनिल परब आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली, त्यावेळी या सगळ्या गोष्टी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली होती आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शक्ती प्रदर्शन करून युतीची घोषणा करतील अशी माहिती आहे। गेल्या साधारण 7 ते 8 महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा होत आहेत। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, कसं असेल हे शक्ती प्रदर्शन, कशी घोषणा होईल युतीची? ज्या प्रकारे माहिती मिळते, भव्य मेळावा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जाणार आहे आणि याच मेळाव्यामध्ये जसं आपण बघितलं होतं याआधी एक मेळावा म्हणजे पहिला मेळावा झाला होता, तो NSI डोमला झाला होता। अगदी तशाच प्रकारचा भव्य मेळावा हा दोन्ही पक्ष घेतील आणि मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या येऊन ही युती जाहीर करतील। या मागचं कारण म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतोय की महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व जे कमन सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी, ऊर्जा भरण्यासाठी अशा प्रकारचं नियोजन हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यासोबत जी कोर टीम आहे जी या सगळ्या जागा वाटपाच्या किंवा जाहीरनाम्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करते, या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भव्य मेळावा घेता यावा आणि त्यामध्ये युतीची ही घोषणा अधिकृतरित्या करता यावी। यासाठीची तारीख अद्याप अधिकृतरित्या माहीत पडलेली नसली तरी 23 तारखेपासून उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत, तर 22 तारखेच्या आत अशा प्रकारचा एक भव्य मेळावा घेण्याचं नियोजन दोन्ही पक्षांकडून केलं जात आहे। सोबतच उमेदवारांची पहिली यादी सुद्धा त्याच दिवशी जाहीर करण्याची शक्यता आहे आणि एक जाहीरनामा कोणते मुद्दे असावेत यासाठी सुद्धा एक वेगळी समिती या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्थापन करण्यात आल्याचं कळतंय। उमेदवारी, जाहीरनामा आणि कोणते मुद्दे प्रचारात असावेत याची सुद्धा रणनीती ठरवली जाते। पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये एक उमेदवाराची जी पहिली यादी आहे त्या संदर्भात चर्चा केली जाईल आणि जागा वाटप सुद्धा अंतिम केलं जाईल। वेदांत, जसं आपण म्हणतोय की हातामध्ये वेळ खूप कमी आहे, त्या पार्श्वभूमीवरती कसं आयोजन होणार आहे या सोहळ्याचं? कारण का युतीच्या घोषणेची प्रतीक्षा तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे, त्यांना देखील जोमानं कामाला लागायचंय, त्यामुळे कसं नियोजन होणार आहे याचा? आणि दुसरा प्रश्न असा की जर दोघांच्या विचारसरणीचा विचार केला तर जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये साधारण कोणते मुद्दे हायलाइटेड असू शकतात? जाहीरनाम्यामध्ये अधिकृतरित्या कोणते मुद्दे आहेत ते जरी कळलेलं नसलं तरी मराठी मतदारांसाठी जे काही महत्वाचं आहे किंवा मुंबईतील मराठी मतदारांना जे हवं आहे ते मुद्दे या जाहीरनाम्यात असतील असं सांगण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेचा काल पहिला मेळावा आदित्य ठाकरे यांनी घेतला आणि त्यानंतर एक भव्य मेळावा दोन्ही पक्षांचा घ्यायचा आहे आणि काल ज्या प्रकारे आपण बघितलं अनिल परब, संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात जी बैठक झाली त्या बैठकीत एक प्राथमिक चर्चा या मेळाव्यासंदर्भात आणि जागा वाटप या 4 दिवसात अंतिम करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। जिथे तिढा आहे त्या जागा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जाहीर केल्या जातील, मात्र जिथे तिढा नाही आणि जिथे सर्व दोन्ही बाजूंनी क्लिअर आहे अशा जागा ज्या आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्या दिवशी मेळावा आहे त्या दिवशी जाहीर केल्या जातील। त्याशिवाय जाहीरनाम्यातील काही महत्वाचे मुद्दे सुद्धा याच युती जेव्हा जाहीर होईल अधिकृतरित्या तेव्हा हे जाहीरनाम्यातले मुद्दे सुद्धा या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते जाहीर करतील असं कळतंय। ठीक आहे वेदांत, अपडेट जाणून घेत राहू या संदर्भात। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।